तर मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 21 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, काल लग्नाला जायचं होतं म्हणून सुट्टी घेतली, पण आज हजर झाले तुमच्या सेवेत। तर बघा आज काय काय घडलंय। तर सुरुवातीला आपण बघतोय ऋषिकेश ते सगळ्या नानांच्या किडनॅपरला शोधतोय ना, तो ट्रॅक चालू केला त्यांनी। तो तर बाई माझ्या डोक्याच्या वर गेलाय, कुठून कचलेन काय काय त्याला लागे बांधे लागतात आणि सगळे त्या सौमित्रावर येऊन रुकतायत। हे सगळं ऐश्वर्याचं प्लॅनिंग अगदी बरोबर चाललंय। आता या ऋषिकेशला त्या मॉर्जमध्ये जायचंय जिथे नानांची फेक बॉडी वगैरे ठेवली गेली होती ना तिथे, आणि ती बॉडी कोणी प्लॅन केली काय केली आता त्याचा तो विचार करतोय। आणि हे सगळं तो त्याच्या ऑफिसमधल्या माणसाला शेअर करत असतो। ती बॉडी कोणी ठेवली ते जर कळलं ना तर बरं झालं असतं। मग तो त्याचा माणूस सांगतो की तिथे किशोर नावाचा माणूस आहे, तुम्ही जा तिथे त्याला भेटा, तो तुम्हाला सांगेल हे सगळं। मग आता लगेच ऋषिकेश त्या मॉर्जमध्ये जातो। पण इकडे आपलं या जानकीची धूम चालली आहे या ऐश्वर्याला कपाटात लॉक करायची। ऐश्वर्या येते तिथे प्रॉपर्टीच्या पेपरच्या लालसेने। तिला वाटतं ते प्रॉपर्टीचे पेपर खरंच या कपाटात आहेत। जानकीने हा सगळा प्लॅन केला होता तिला कपाटात अडकवून ठेवण्यासाठी। ऐश्वर्या ते कपाट उघडते तेव्हा जानकी विचार करते आयडिया, आणि मुद्दाम मोठ्याने ओरडते, गुलाबदादा चला बरं साफसफाई करायची आपल्याला। ऐश्वर्या ते पेपर चाळत असताना जानकीचा आवाज ऐकते आणि पटकन कसेबसे ते पेपर पुन्हा कपाटात ठेवते आणि कुठे लपवते तिला कळत नाही। जानकी मुद्दाम ओरडत असते, चला ना गुलाब काका, उशीर होतोय आपल्याला। मग काहीच मार्ग सापडत नाही म्हणून ऐश्वर्या कपाटात लपते। खरं सांगा प्रेक्षकांनो, काय लॉजिक आहे हे? कपाटाच्या मागे सुद्धा लपू शकली असती ना ती, पण जानकीला वाटते अगदी तसंच होतंय आणि ऐश्वर्याला वाटतं तेही तसंच होत असतं बरं का। जोकच आहे बाई हा खूप मोठा। मग मुद्दाम जानकी ओरडत त्या कपाटाजवळ येते, तोपर्यंत कपाटात ऐश्वर्या लपलेली असते। जानकी ऐश्वर्याला कपाटात लपलेली पाहून मुद्दामच त्या कपाटाला कुलूप लावते आणि मग जानकी ऐश्वर्याला म्हणते, काय ग ऐश्वर्या, कसं वाटतंय आता कपाटात अडकून? आता बस कपाटातच दिवसभर। आता हे जानकीचा आवाज कपाटात ऐश्वर्याला ऐकू येतो। आता ही ऐश्वर्या आरडाओरडा करायला लागते, जानकी अगं तू मला मुद्दाम लॉक केलंस ना? जानकी म्हणते, हो मुद्दामच लॉक केलंय तुला। जानकी हे सगळं रूपांतरण अगदी नाटकीय पद्धतीने सुरुवात करते आणि मग गमतीशीर ऐश्वर्याची जिरवते आणि म्हणते, काय गो हवा लागते ना तुला ऐश्वर्या? मग ऐश्वर्या म्हणते, जानकी असं करू नकोस। जानकी म्हणते, तुला काय वाटलं ऐश्वर्या, माझ्याशिवाय कोण तुला लॉक करणार आहे? मीच। ऐश्वर्या मग आरडाओरडा करते, दार उघड जानकी, मला इथे हवा येत नाहीये। मग जानकी म्हणते, तू जे पेपर वगैरे शोधतीयस ना ते पेपर इथे नाहीये बरं का ऐश्वर्या, पण आतमध्ये सगळे सुमित्रा एंटरप्राइजेसचे पेपर आहे बरं का। जसं तू नुकसान केलं काय केलं कंपनीचं ते सगळे पेपर नीट वाचून घे। आता ही ऐश्वर्या म्हणते, दार उघड जानकी, तू हे का केलंस? खोटं केलंस ना सगळं? मग जानकी म्हणते, अगदी तुझ्यासारखंच, तू नाही का मागच्या वेळेला महादेवाची पूजा करताना काय केलं होतं? मग आता जानकी तिला ते सगळं आठवून देते, तिला कसं लॉक केलं होतं ऐश्वर्यानी, म्हणून जानकीने तो बदला काढला हे तिला एक्सप्लेन करते। आता ही ऐश्वर्या आतून आरडाओरडा करते तेव्हा जानकी कानावर हात ठेवून म्हणते, ओरड, तुझा आवाज इथे कोणीच ऐकणार नाहीये। मला नव्हतं का सफोकेट होत असेल तेव्हा? तू विचार केला का माझा त्या क्षणाला? जानकीने ऐश्वर्याला सगळं आठवून दिलं, पण ऐश्वर्या कशाला ते लक्षात ठेवणार आहे? ती तिच्या सोयीचं लक्षात ठेवते, तर माहितीच आहे आपल्याला। पण जानकीने तिला सगळं आठवून दिलं आणि म्हणते कशी, आता तुला इथून सुटायचं असेल तर स्वतःची सुटका करावी लागेल। आता कपाट मजबूत लॉक केलंय मी। तेवढ्यात तिथे सुमित्राबाई येतात। या सासा-सुनांचं नाटक चालू आहे। सुमित्राबाई मुद्दाम आरडाओरडा करतात, ऐश्वर्या अगं बाई जानकी तू इथे काय करतेय? ऐश्वर्या कुठे गेली? आता दोघी जणी एकमेकींना खाणाखुणा करून बोलतात बरं का। जानकी म्हणते, बाई माहित नाही आई, मला इथेच होती ऐश्वर्या, कुठे गेली कोणाच ठाऊक। सुमित्राबाई यायच्या आधी ऐश्वर्या ओरडते बरं का, आता आई आल्या तर आई काढतील मला बाहेर। मग जानकी तिला धमकी देते की सांग आईनं सांग मी तुला कशासाठी लॉक केलं। आता हे सगळं सुमित्राबाईंच्या समोरच बोलते बरं का जानकी। आता सुमित्राबाई पण नाटक करतात, बाई आपली ऐश्वर्या काय चांगली वागते आजकाल, सगळं काम ऐकते गो माझं, आता बदलली बाई ती, सुधरली। आणि बोलता दोघी हसत असतात एकमेकींकडे बघून। आता ही जानकी म्हणते, हो ना खरंच सुधरली की, पण आई मला असं वाटत नाही। मग सुमित्राबाई म्हणतात, अगो असं का बोलते, मला माहितीये ना किती कामं करते ती आजकाल। बाई जानकी तिला एकटं टाकू नको, तुझ्या कामात तिची मदत घेत जा। मग जानकी म्हणते, हो आई तिला आता मी सोडणारच नाहीये। सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई जानकी अशी काय बोलते का तू? म्हणजे दोघी जणी आपले नाटकं करताय प्रेक्षकांनो, मी मारल्यासारखं करते तू रडल्यासारखं कर, असं। जानकी म्हणते, अहो आई मला म्हणायचं की माझ्या धाकट्या जावेला काही मी असं एकटं सोडणार नाही। तेवढ्यात आता ऐश्वर्या शिंकते जोरात। मग सुमित्राबाई नाटक करतात, आवाज ऐकायचं आणि म्हणतात, अगं बाई कोणीतरी शिंकलं वाटतं। आता लगेच ही ऐश्वर्या तोंडावर हात ठेवते। मग जानकी म्हणते, नाही हो आई मला तर काही ऐकूच आलं नाही। मग आता या सुमित्राबाई म्हणतात, नाही गो कपाटातून आवाज आला। मग जानकी म्हणते, नाही आई कपाटात कोणी नाहीये, कशाला कपाट उघडता आई तुम्ही? सुमित्राबाई म्हणतात, अगं असं कसं, आतूनच आवाज आला ना।
मग जानकी म्हणते नाही हो आई, कपाटात कोणीच नाहीये, नाहीये ना कोणी आत, नाहीये ना. आता जानकी मुद्दाम असं कपाट हलवून ओरडते. मग म्हणते अहो आई, बहुतेक उंदीर झुरळ असावं, ते असले तर आत असतील, बाकी कोण असणार आहे. आता लगेच सुमित्राबाई म्हणतात अगं असं काय म्हणतेस, कोण शिंकलं पण, कपाट का उंदीर? आहे कोणीतरी इथे आहे. पण आता जानकी गोड गोड बोलून सुमित्राबाईंना तिथून घेऊन जाते. चला आई, किती धूळ आहे इथे, तुम्हाला त्रास होईल. आणि आता असं म्हणून त्या दोघी जणी तिथून चालल्या जातात. आणि ऐश्वर्याला कपाटात गुदमरल्यासारखं होतं, पण ती ठरवते की आता या जानकीला काही सोडायचं नाही. पण असो, आता बघा पुढे काय झालंय. ऋषिकेश आलाय तिथे मॉर्ज हाऊसमध्ये आणि चौकशी करत असतो बरं का. ते कोण आहे किशोर नावाचा माणूस, त्याने बॉडी प्लॅन केली म्हणून, पण त्याला काही कोणी सापडत नाही. तिथे एक माणूस दवाखान्याचा पत्ता देतो, तिथे आता हा ऋषिकेश त्याच्या मागावर जाणार आहे. आता इकडे जानकी आणि या सुमित्राबाई गप्पा मारत बसलेल्या असतात. ऐश्वर्याचं काय होईल बाई, तिला त्रास तर नाही ना होणार, सुमित्राबाई विचारत असतात. जानकी म्हणते आई काळजी नका करू, काही नाही होणार तिला. स्टोरूम मध्ये आणि तिथे कपाटातही व्हेंटिलेशन आहे, काही होणार नाही तिला. आता तेवढं सारंग येतो, ऐश्वर्या करत. ऐश्वर्याला कुठं पाहिलं का ग तू? आता हा सीन प्रेक्षकांना मजेशीर आहे बरं का, सोडू नका बघायला. आता सुमित्राबाई म्हणतात काय ग जानकी, पाहिलं का ग ऐश्वर्याला तू? आता जानकी काम करता करता म्हणते अगं बाई हो, मी काही पाहिलं नाही तिला, पण नाश्ता करताना आली होती ना ती इडली खायला, त्याच्यानंतर मी पाहिलंच नाही तिला. मग सारंग म्हणतो नाही ऐश्वर्याने कुठे इडली खाल्ली, सकाळी कुठे गेल्या असतील. मग जानकी म्हणते अगं बाई खाल्ली नाही म्हणजे, पण मी तर किचन ओट्यावर आत्ता रिकामी प्लेट पाहिली इडलीची, कोणी खाल्ली इडली? तेवढ्यात आजी आल्या तिकडून ढेकरं देत. भारी भरलं बाबा पोट, जी इडल्या एकदाच्या इडल्या. आजीबाई आरडाओरडा करतच येत असतात. सुमित्राबाई म्हणतात आई जिरल्या का इडल्या, मग तुला थोड्या वेळाने मस्त कढी भात करू का? मग आजीबाई म्हणतात नको बाई, मी आता थोड्या वेळाने गुंडीसोबत कंपाऊंडमध्ये फेऱ्या मारते. सारंग लगेच म्हणतो अगं आजी, आम्ही त्यांना शोधतोय. मग आजीबाई म्हणतात कुठे मग माझी गुंडी? सारंग म्हणतो नाही ना आजी, घरातच नाही आहे ऐश्वर्या मगासपासून. त्यावर आजीबाई म्हणतात अरे बापरे, अहो शोधायला हवं मग गुंडीला. एक काम करूया का सारंग, तू गच्चीवर शोध, मी तळघरात जाऊन शोधते खाली. आता जानकीला वाटतं एक्सपोज होऊन जाईल ऐश्वर्या, आणि ती सुद्धा. मग जानकी म्हणते अहो भाऊजी, मला तर वाटतं की ऐश्वर्या ना सयाजी काकांच्या घरी गेली आहे. सारंग म्हणतो डॅडांच्या घरी? अशा कशा गेल्या त्या डॅडांच्या घरी? ए वहिनी, अगं तू परत सोडून तर नाही ना आली माझ्या ऐश्वर्याला तिकडे? आजीबाई लगेच असे एक्सप्रेशन्स देतात बरं का. आता जानकी म्हणते अहो असं कसं करेल मी भाऊजी, अहो तुमच्या लक्षात नाही का सयाजी काकांचा वाढदिवस आहे, तिकडे गेली ऐश्वर्या. मग सुमित्राबाई म्हणतात अगं बाई, आज त्यांचा वाढदिवस आहे का? आम्हाला तर माहितीच नाही. सारंग म्हणतो आम्हाला पण आत्ताच कळलं, चला चांगला दिवस आहे. मग लगेच आजीबाई म्हणतात काय गुंड्या, असा कसा तू विसरला सासऱ्याचा वाढदिवस? सुमित्राबाई म्हणतात अरे जा, त्यांना शुभेच्छा देऊन ये. मग लगेच आजीबाई म्हणतात अरे सारंग, नुसत्या शुभेच्छा देऊ नको, येताना माझ्यासाठी मोठा केक आणि असे एवढे वेफर घेऊन ये रे बाबा. सारंग म्हणतो काय ग आजी, आता 2 प्लेट इडल्या खाल्ल्या ना तू? मग त्यावर जानकी म्हणते मी काय म्हणते सारंग भाऊजी, सयाजी काकांना काहीतरी गिफ्ट द्या ना तुम्ही. आता सारंग म्हणतो हो ना वहिनी, पण ते वाढदिवसाचंच अचानक कळलं ना ग मला, आणि गिफ्ट काय द्यायचं ते मला काही डोकं चालं ना बाय वहिनी, काय देऊ गिफ्ट सांग बरं तू. आता लगेच सुमित्राबाई म्हणतात अगं बाई काय देऊया ग जानकी, आता इतके नाटकी बोलतात ना विचारू नका. जानकी म्हणते अहो भाऊजी असं काही द्या ज्यामुळे सयाजी काका खुश होतील. मग आता सारंग म्हणतो बाबा आमचे सासरे ना ऐश्वर्याला बघूनच खुश होता. जानकी म्हणते देऊन टाका ना मग. आता सारंग म्हणतो काय बोलते वहिनी? जानकी म्हणते अहो गंमत केली, पण मला ना एक आयडिया आली आहे बरं का सारंग भाऊजी. सयाजी काकांना ना जुन्या वस्तू फार आवडतात, अँटिक वस्तू, त्यांना कलेक्शन करायची पण सवय म्हणे त्यांची. मग तुम्ही एक काम करा ना, काहीतरी अँटिक द्या. मग सारंग म्हणतो हो ऐश्वर्या पण सांगत होत्या की त्यांना अँटिक वस्तू आवडतात, पण कुठून आणू वहिनी अँटिक वस्तू? जानकी म्हणते अहो भाऊजी आपल्याच घरात आहे ना. अहो भाऊजी आपल्या घरात एक जुनं लाकडी कपाट आहे, म्हणजे नानांच्या वडिलांनी आणलं होतं ते लाकडी कपाट. नानांना फार आवडत होतं ते, त्यांनी वापरलंच नाही, ते अजून तसंच आहे बघा, नवंच्या नवं. अहो म्हणजे आपल्या घरी सगळं फर्निचर आहे ना, आपण कुठे काही वापरलं. एक काम करा ना तुम्ही, तेच कपाट द्या, तसंही ते नवंच आहे आणि सयाजी काका अँटिक वस्तू पाहून खुशही होतील. खूप सुंदर आहे बघा ते सारंग भाऊजी कपाट. मग आता सुमित्राबाई लगेच दृष्ट काढतात जानकीच्या आणि म्हणतात अगं बाई जानकी कसं तुला सुचतं ग हे सगळं? सगळं फनीच वाटतं प्रेक्षकांना, पण मी फक्त सारंग आजीसाठी हे सगळे मालिकेचे एपिसोड बघते. मला प्रचंड आवडतात हे दोघं जण, मी जबरदस्त फॅन आहे या दोघांची.
तर असो सारंग म्हणतो आई आई बरोबर बोलली ग तू, अगं वहिनी लई झटक्यात आयडिया आली बघ तुला, पण आता फटकन सांगते कपाट हाय कुठे? तर जानकी म्हणते अहो भाऊजी शोरूममध्ये, आणि आजच साफसफाई केली बघा, ते लाकडी कपाट पण साफसूफ केलेलं आहे. सारंग म्हणतो वहिनी आता माझी कॉलर टाईट होणार आहे, माझ्या सासऱ्याला कपाट लई आवडणार आहे बघ. आता लगेच जानकी म्हणते कपाट बघून धक्काच बसेल त्यांना. सारंग म्हणतो काय? आता जानकी म्हणते अहो आनंदाचा धक्का बसेल ना. मग लगेच आता आजीबाई म्हणता हे आला मोठा कॉलर टाईट करणारा. हे गधड्या ते कपाट कसं नेणार आहे आपण? असं काय उचलून द्यायचं का कपाट? असं आजी असं ॲक्टिंग करून दाखवतात कपाट उचलायची. सुमित्राबाई आणि जानकी हसत असतात. आजी म्हणतात नेणार कसं? काय डोक्यावर उचलून नेणार का काय तू? आता जानकी म्हणते आजी आजी तुमच्या डोक्यावरचं कपाट खाली उतरवा, अहो कशाला टेन्शन घेताय? मी बोलवते ना गुलाबला, आणि 2 माणसं बोलवते, काय वाटतं भाऊजी तुम्हाला? मग लगेच सारंग म्हणतो हो आयडिया मस्त आहे. आता या जानकीबाई म्हणतात अहो भाऊजी कपाटावर हे विसरायला लिहू नका, म्हणजे सॉरी काहीतरी चुकीचं बोलले का मी? जानकी म्हणते कपाटावर लिहायला विसरू नका, ऐश्वर्या आणि सारंगकडून सप्रेम भेट. मग आता आजी म्हणत असं मी तुला तयार करते. सारंग म्हणतो नको आता कृपा कर, मी नको, तू माझ्या मागे लागू नको आजी, माझं मी तयार करेल स्वतःला. मग आता आजीबाई त्याला ओरडतात चांगलं तयार हो रे बाबा. आणि इकडे आता या ऋषिकेशचं पुन्हा चाललं बाबा काहीतरी जे माझ्या डोक्यावरून चाललं. ऋषिकेश आता त्या माणसाचं बोलणं ऐकतो, तो माणूस आधी त्याला धक्का देतो आणि त्याचा मोबाईल खाली पडतो. आता हे सगळं नाटक आहे, प्लॅन आहे, आपल्याला तर माहिती आहे, ऋषिकेशला माहीत नाही आहे. तर आता त्या माणसाचा फोन खाली पडल्यावर तो म्हणत असतो हॅलो मी किशोर आहे बोल रे. मग या ऋषिकेशच्या लक्षात येतं की हाच तो किशोर आहे ज्याने बॉडी प्लॅन केली. मग आता हा ऋषिकेश त्याला मारायला लागतो, मारता मारता बाहेर आणतो हॉस्पिटलच्या आणि म्हणतो कोण आहेस तू सांग, आणि का बॉडी प्लॅन केली, कोणाच्या सांगण्यावरून केली. मग आधी तर तो मार खातो आणि मग हळूच म्हणतो अहो साहेब मला माहिती नाही कोण येतो, कोणीतरी बॉस आहे हो. आणि तो असा काळा कोट घालत असतो, लॉयर लोक घालतात ना तसे, असं गोरा गोमटा आहे, उंच आहे, एवढंच काय ते मला माहिती आहे हो साहेब, बाकी काही मला माहिती नाही आहे. आता तो अशी माहिती देतो. मग ऋषिकेशला ती माहिती ऐकून सगळं धक्का बसतो आणि तो विचार करत असतो तेवढ्यात हा माणूस त्याला धक्का मारून पळून जातो. आणि आता तेवढ्यात सौमित्रने पण त्याला फोन केलाय. सौमित्र म्हणतो दादा अरे मगाशी तुझा फोन आला होता, काय झालं, काही टेन्शनमध्ये आहेस का? मग ऋषिकेश त्याचा फोन ऐकतो पण त्याला काहीच बोलत नाही आणि म्हणतो काही नाही रे सौमित्र, बोलतो तुझ्याशी नंतर. मग सौमित्र फोन ठेवून देतो आणि त्याला आता ऋषिकेशची काळजी वाटायला लागते. किती इलॉजिकल दाखवत आहे प्रेक्षकांनो. सौमित्र असं कधी वागेल का सांगा बरं? पण तरीसुद्धा या ऋषिकेशला असं वाटतंय. तर असो इकडे ऐश्वर्याचा दम कोंडत असतो आणि आता ती ओरडत असते कोणी आहे का, वाचवा मला वाचवा मला. आता आरडाओरडा करता करता ती बेशुद्ध होते. आता लॉजिकली तुम्हालाही वाटलं असेल जेव्हा कपाट उचलतील तेव्हा ऐश्वर्या आरडाओरडा करायला पाहिजे होता ना, तर मुद्दाम त्यांनी ऐश्वर्याला बेशुद्ध केलं, म्हणजे कपाट उचलताना ऐश्वर्याला शुद्धच नाही असं दाखवलं. आता सारंगराव तिथे येतात स्टोरूममध्ये आणि गुलाबसोबत 3-4 माणसं आली आहेत कपाट उचलायला. सारंग सांगतो गुलाबला ए गुलाब नीट उचल रे, माझ्या सासऱ्यासाठी गिफ्ट आहे हे. तर बघा आता गुलाबने आणि त्या 3 माणसाने ते कपाट उचलले, पण कमाल नाही ऐश्वर्या काय पावशेर आहे का, यांना जड पण नाही लागलं ते कपाट. असो आता ते नेलं बाई कपाट रिक्षाच्या जवळ. आता लगेच सुमित्राबाई आणि जानकीबाई म्हणत असतात बाई भाऊजी नीट नीट न्या हं कपाट. अरे आपण सुमित्राबाईंना नानी म्हणतो ना, मी विसरलेच. हां ते छान वाटतं म्हणायला. आता नानी म्हणतात अरे सारंग नीट ने रे बाबा कपाट, हलवू नको उजवीकडे डावीकडे. सारंग म्हणतो म्हणजे? जानकी म्हणते अहो म्हणजे उजवीकडे गेलं तर उजवीकडे कलांडल, डावीकडे गेलं तर डावीकडे कलांडल. मग सारंग म्हणतो काय वहिनी काय आई तुम्ही दोघी पण, अगं ते कलांडणारच आहे ना, पण त्याच्यात काय एवढं. मग सुमित्राबाई नानी म्हणतात अरे बाबा पण ते नीट नेटकं गेलं पाहिजे ना तुझ्या सासऱ्याकडे, जरा सांभाळून ने एवढंच. मग जानकी पण म्हणते हो भाऊजी सांभाळून न्या हं, उजवीकडे डावीकडे हलू देऊ नका जास्ती. आणि आता सुमित्रा नानीकडे बघून हसत असते. अरे लक्षातच राहत नाही माझ्या नानी म्हणायचं. छान वाटतं नानी म्हणायला ना प्रेक्षकांनो. आवडत असेल तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर असो सारंग त्या दोघींना अगदी आश्वासत करतो की काही टेन्शन घेऊ नका, मी अगदी सुरक्षित माझ्या सासऱ्याकडे कपाट नेतो. आणि आता या दोघी जणी कपाट गेल्यावर हसायला लागतात. चला ज्याची त्याची वस्तू पुन्हा ज्याच्या त्याच्याकडे गेली. इकडे आता हा सयाजीराव विचार करत असतो आयुषूचा फोन कसं काय नाही आला आज, आणि तेवढ्यात त्याच्यासमोर कपाट येतं आणि सारंग पण येतो. आता सारंग गुलाब आणि त्या बाकीच्या माणसांचे आभार मानतो. थँक्यू रे पोरांनो, चांगलं व्यवस्थित आणलं कपाट इथपर्यंत. आता सयाजीराव जर आश्चर्यचकित होतो हे काय प्रकार चाललाय. आता सारंग लगेच त्यांचा हात हातात घेऊन म्हणतो सासरे बुवा हॅपी बर्थडे टू यू, माझे लाडके सासरे बुवा. सासरे बुवा तुम्हाला उदंड आयुष्य मिळू दे
आणि तुमच्या इच्छा सगळ्या पूर्ण करू देत देवी आई. आता हा सयाजीराव म्हणतो अहो माझ्या इच्छा होतील पूर्ण, पण तुम्हाला कोणी सांगितलं माझा बड्डे. आता लगेच सारंग म्हणतो असं काय करता सासरे बुवा, मी तुमचा जावई आहे की नाही, मला सगळं माहिती आहे. अहो मला तुमच्याबद्दल सगळं माहिती आहे हो, तुम्हाला जुन्या गोष्टी पण आवडतात ना, अँटिक गोष्टी, म्हणूनच हे लाकडी कपाट घेऊन आलो तुमच्यासाठी. मग सयाजीराव म्हणतात कुठून आणले कपाट तुम्ही. आता लगेच सारंग म्हणतो अहो सासरे बुवा आमच्या घरचं जुनं कपाट आहे, जतन करून ठेवलेलं, पण आजपासून हे कपाट तुमचं झालं. सयाजीराव म्हणतो अरे माझ्या आयुष्याने पाहिलं ना तर खुश होईल ती. आता सारंग म्हणतो लई खुश होतील त्या, पण आहे कुठे त्या. मग सयाजीराव म्हणतात अहो माझी एकुलती एक कुठे आहे ते तुम्हालाच माहीत असणार आहे ना. सारंग म्हणतो हाव की सासरे बुवा, पण अरे कपाट दिलं आणि चाब्या द्यायचंच विसरलो. आणि आता त्या चाब्या तो सयाजीरावला देतो आणि सयाजीराव म्हणतात अरे वा मस्तच, पण माझी आयुष्य पण अशी कपाटात लपाछपी खेळायची बरं का माझ्यासोबत, म्हणजे लपायची कपाटात आणि मला म्हणायची उघडा डॅडा कपाट, आणि मी तिला शोधून काढायचो. आता दोघंही सासरा जावई हसायला लागतात बरं का. खरं पाहिलं तर प्रेक्षकांनो सयाजीरावांना एवढा छान जावई कुठे मिळाला नसता हो. किती भोळा आहे आपला सारंग. तर असो, आता सारंग म्हणतो उघडून पहा ना मग आता सासरे बुवा कपाट. मग आता सयाजीरावांना कपाट प्रचंड आवडले. आता ते कपाट उघडतात तर काय, आतमध्ये त्यांची ऐश्वर्या अशी बेशुद्ध अवस्थेत पडलेली, आणि ऐश्वर्याला बघून असे डोळे फाडून ओरडतात बापरे ऐश्वर्या. आणि आता इकडे हा ऋषिकेश आलाय घरी आणि झालेल्या गोष्टींचा सिक्वल लावतोय, आणि त्याला काही विश्वास बसे ना की आपला भाऊ असं काही करू शकतो, म्हणजे आपला भाऊ बॉस आहे आणि त्याने नानांना किडनॅप केलं, या गोष्टी त्याच्या पचनीच पडत नाहीये. आणि तो विचार करतोय मी माझ्याच माणसांवर कसं काय अविश्वास दाखवू, सौमित्र असं कसं करेल. पण सौमित्रचं तिथे येणं आणि तो माणूस सौमित्राला बॉस सांगणं हे सगळं कोइन्सिडेंट तर नसेल ना. तेवढ्यात येते बाई जानकी त्या ऋषिकेशच्या मागे मागे आणि म्हणते काय झालं ऋषिकेश, अहो कसला विचार करताय. ऋषिकेश तिला टाळत असतो, पण जानकी त्याला सारखं विचारते काय झालं, ठीक आहात ना तुम्ही. आता ऋषिकेश तिथून जात असतो तेव्हा जानकी म्हणते काय चाललंय ऋषिकेश तुमच्या मनात, तुम्हाला काय वाटतं, मला कळत नाहीये का. अहो काही असेल तुमच्या मनात तर सांगा. मग ऋषिकेश धावतो तिच्या अंगावर आणि तो कळत नाही का तुला, काय विचारते का तेच 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 तेच, नाही झालं ना काही, राहू दे ना मला एकट्याला. मग आता तो पुन्हा जागेवर जाऊन बसतो तिथे, पुन्हा जानकी मागं मागं जाते त्याच्या आणि म्हणते काय झालं चिडचिड करायला, काय झालं. मग ऋषिकेश म्हणतो काही नाही झालं. एक गोष्ट लक्षात आलंय माझ्या, या गोष्टीमध्ये फक्त मला वाटते की या घरामध्ये मला असं वाटतंय की नानांचा किडनॅपर सापडायला हवा, बाकी कोणालाच नाही काही वाटत आहे नानांबद्दल. मग जानकी म्हणते असं कसं नाही वाटत, अहो सगळ्यांनाच वाटतंय, मोठी केस आहे ती, पोलीस तपास करताय ना, तुम्ही कशाला त्रास घेताय. आता लगेच ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो काही लागलं का त्यांच्या हाती, नाही ना लागलं, मी शोधतोय आणि माझ्या हाती जे पुरावे लागले ना ते. आता लगेच जानकी म्हणते काय तुमच्या हाती पुरावे लागले, कुठला पुरावा. आता ऋषिकेश बोलता बोलता थांबतो. आता पुन्हा तो बाजूला जातो, जानकी पुन्हा त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते अहो सांगा सांगा काय झालं, कुठला पुरावा लागला हाती. ऋषिकेश तिच्या अंगावर ओरडतो आणि म्हणतो जेव्हा सगळे हाती येतील ना माझ्या पुरावे तेव्हा मी तुला सांगाल, जा तू आता इथून. आता जानकी म्हणते बरं बरं तुम्ही शांत व्हा, मी पाणी आणते तुमच्यासाठी, असं म्हणून ती गेली खाली आणि एपिसोड संपवला त्यांनी ऋषिकेशच्या टेन्शनवर. आणि आता पुढच्या भागामध्ये या सासू सुना डिस्कस करताना दाखवल्यात. ही जानकी म्हणते सगळं काही ठीक असेल ना, म्हणजे सगळं काही ठीक असतं तर किती चांगलं झालं असतं ना आई, ऐश्वर्या चांगली वागली असती तर किती बरं झालं असतं. पण ऐश्वर्या ठरवते मला कपाटात लॉक केलं नाही ने, आता हिला दाखवते मी काय चीज येते, जे नेहमीप्रमाणे ती म्हणत असते. आता इकडे या सुमित्राबाई म्हणतात अगबाई शरूचे रिपोर्ट आले का. जानकी म्हणते हो चांगलेच येतील त्यांचे रिपोर्ट, पण आता शरीवच्या रिपोर्टमध्ये कोणीतरी एक जण दोषी आहे असं काहीतरी दाखवणार येते, पण आय गेस शरीवचं असेल आणि हा तिचा नवरा तिच्यावर घेईल असा एक माझा अंदाज आहे. हा प्रेक्षकांना तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून, या बाबतीत तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रेक्षकांना तुम्हाला माझी रिव्ह्यू द्यायची पद्धत आवडते का, काय आहे ना मी जरा फास्ट सांगते, उगाच पल्लाळ काहीतरी सांगायपेक्षा ऐकण्यात मजा आणि गंमत आली ना तर छान वाटतं की नाही, म्हणून मी तुम्हाला घरोघरीचा रिव्ह्यू अशा पद्धतीने देते. खूपच डायलॉग टू डायलॉग ऐकलं ना प्रेक्षकांनो तर मग बोरिंग व्हायला लागते ना मालिका, मग अशी इंटरेस्टिंग करून सांगितलं की मजा येते हो ना. तर मला कमेंट करून सांगा कसा वाटला आजचा भाग तुम्हाला, आणि उद्या भेटूयात. उन्हाळा वाढतोय, काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.